बघणार आहोत इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 20-21 वरील लुक अँड लिसन. सानिका इंट्रोड्यूस हर फॅमिली मेंबर्स टू हर फ्रेंड सान्वी. सानिका काय करत आहे? इंट्रोड्यूस करत आहे. म्हणजेच इंट्रोड्यूस म्हणजे काय? ओळख करून देत आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बघूया ही कोण आहे. वी आर फ्रेंड्स. ही काय म्हणते? आम्ही कोण आहेत? मित्र आहेत. ही इज माय ग्रँडफादर. ग्रँडफादर म्हणजे कोण? आजोबा. हे माझे आजोबा आहेत. शी इज माय ग्रँडमदर. ही माझी आजी आहे. ती माझी. शी म्हणजे कोण? ती माझी आजी आहे. ही म्हणजे कोण? तो. ही इज माय फादर. ते माझे पप्पा आहेत. शी इज माय मदर. ती माझी आई आहे. आता पुढे बघूया. ही इज माय ब्रदर. हा माझा भाऊ आहे. तो माझा भाऊ आहे. शी इज माय सिस्टर. ती माझी बहीण आहे. दे आर डूइंग होमवर्क. ते काय करत आहेत? अभ्यास करत आहेत. घरचा अभ्यास करत आहेत. इट इज माय पेट डॉग जिमी. तो माझा पाळीव कुत्रा आहे. त्याचं नाव काय आहे? जिमी. वी आर फ्रेंड्स. वी आर अ हॅपी फॅमिली. आम्ही आनंदी कुटुंब. आमचा आनंदी कुटुंब असं ती म्हणते. वर्ड वॉल बघूया आपण. आय, वी, यू, दे. आय, वी, यू, ही, शी, इट, दे. चला पुढे बघूया. आय एम सानिका. यू आर माय फ्रेंड सान्वी. ही इज माय अंकल. हे माझे कोण आहेत? काका आहेत. शी इज माय आंट. आंट म्हणजे कोण? काकी. बघा. लिसन अँड रिपीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. ऐका व पुन्हा म्हणा. वाक्य. सेंटेन्सेस म्हणजे काय? वाक्य. अशा प्रकारे ह्याचे आय, वी, यू, ही, शी, इट, दे ह्याचे कसे लहान लहान वाक्य तयार करायचे आहेत. असं इंग्रजी बोलायला शिकायचं आहे. चला तर बघूया. आय एम सानिका. दे आर डूइंग होमवर्क. ही इज माय अंकल. शी इज माय आंट. यू आर माय फ्रेंड्स. शी इज माय मदर. इट इज माय पेट डॉग. ही इज माय ब्रदर. यू आर माय फ्रेंड सान्वी. वी आर अ हॅपी फॅमिली. अशा प्रकारे तुम्ही काय करायचे आहेत? यावरून सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.